साराच क्रिएशनमध्ये आपले परत स्वागत आहे। आज आपण एक झेंडूच्या फुलाचा प्रकार शिकणार आहोत। त्यासाठी इथे मी 5 नंबरचे 2 कलर घेतले आहेत। एक हिरवा कलर आहे आणि एक ऑरेंज कलर आहे। 30 नंबरचा तंगूस आहे। वायर कट करण्यासाठी कात्री आहे आणि सुई आहे। सुईमध्ये मी वायर ओवून घेतलेला आहे। ऑरेंजच्या ऐवजी तुम्ही पिवळा कलर वापरला तरी चालेल, हिरव्याच्या ऐवजी पोपटी कलर वापरला तरी चालेल, किंवा तुमच्या आवडीने वरचा फुलाचा रंग तुम्ही घेऊ शकता। पण हा झेंडूसारखा आकार आहे म्हणून तो ऑरेंज किंवा येलोमध्ये करू शकता। तर आपण हे फूल करायला सुरुवात करूया। वायरला मी गाठ मारून घेतलेली आहे आणि ऑरेंज कलरचे 6 मोती ओवून घ्यायचे आहेत। 6 मोत्यांना परत एकदा सुई अशी उलट्या दिशेने पूर्ण फिरवून घ्यायची आहे। सहाचा एक गोल तयार करायचा आहे। अजून मी 2 मोत्यांमधनं सुई फिरवून घेणार आहे। आता आपल्याला 3दा ऑरेंज कलरचाच वापर करायचा आहे 3 षटकोन बनवण्यासाठी। तर सुरुवातीला आपल्याला 5 मोती लागणार आहेत। ह्या षटकोनावर अजून वरच्या साईडने षटकोन बनवायला। हा एक षटकोन झाला। आता ह्या साईडच्या एका मोत्यातनं सुई काढून दुसऱ्या मोत्यातनं काढली। परत आता 4 मोती हे ऑरेंज कलरचे घ्यायचे आणि ह्या साईडच्या मोत्यातून आणि वायर निघालेल्या मोत्यातनं सुई काढायची आणि अजून मी पुढच्या एका मोत्यातनं सुई काढून घेणार आहे। आता इथे परत 4 मोती घ्यायचेत। 4 मोती घेऊन 3 षटकोन आपले पूर्ण झालेले आहेत। आता इथे फुलाच्या खाली हिरव्या कलरचा भाग करायचा आहे दांडीचा, म्हणून आपण इथे एक ऑरेंज कलरचा मोती आणि राहिलेले 3 मोती हे हिरव्या कलरचे घेणार आहोत। ह्या 2 मोत्यातनं सुई फिरवून आणि अजून एका मोत्यातनं पुढच्या फिरवून घेते मी सुई। आता परत आपल्याला एक ऑरेंज आणि 3 हिरवे मोती घालायचे आहेत। परत ह्या साईडच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची। आता इथे बघा शेवटचा षटकोन होणार आहे, तर आधी मी ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेते। आता राहिलेले 3 मोती हे हिरव्या कलरचे घालायचे आहेत आपल्याला। आपण आधी ह्या फुलाचा खालचा भाग विणून घेणार आहोत आणि नंतर मग इकडे केशरी कलरचं काम करणार आहोत। तर आता मी 1 2 3 4 अशा 4 हिरव्या मोत्यांमधनं सुई फिरवून घेणार आहे। आता इथे आपल्याला एक षटकोन तयार करायचा आहे। तर खाली आपल्याकडे 2 मणी आहेत। मी आता 4 मोती घालणार। आधी ह्या 2 मधून फिरवून घेणार आणि परत पुढच्या फक्त एकाच मोत्यातनं फिरवून घेणार आहे। इथे षटकोन केला आहे। आता ह्या टोकावरच्या जिथे एक मोती काढलेला आहे तिथे आपल्याला 5चा गोल तयार करायचा आहे। तर आपण तिथे 3 मोती घालणार आहोत, कारण 2 मोती आपल्याकडे तयार आहेत। हे 2 मोती आपल्याकडे तयार आहेत। ह्या 2 मधनं सुई काढायची आणि नंतर अजून पुढच्या 2 मोत्यांमधनं काढून घ्यायची। दोरा घट्ट ओढा। आता परत इथे षटकोन तयार करायचा। तर षटकोन करण्यासाठी आपल्याकडे खालचे 2 आणि हा एक 3 मोती तयार आहेत। आता मी परत अजून 3 मोती घालणार आणि हा षटकोन पूर्ण करणार।
आता सुई फिरवून ह्या 2 मोत्यातनं काढायची. इथे जर काढलं तर इथे वायर दिसेल, तर मग आपल्याला अशी पूर्ण नागमोडी फिरवत जायची. म्हणजे हे 3 मोती, परत हे 3 मोती आणि मग हे 2 मोती, अशी एकूण 8 मोत्यांमधनं सुई आपल्याला फिरवायची आहे. हे बघा, इथे समोर जर काढलं ना तर इथे वायर दिसतं, तर ते दिसू नये म्हणून आपण असं फिरवून घेणार आहोत. आपण मध्ये 5चा जो गोल केलेला आहे त्या गोलच्या वरच्या 2 मण्यातून आपल्याला विणकाम करायचं आहे. हे बघा, हे असा शेप दिसेल, तर आपण वरच्या साईडने आलो. आता इथे आपल्याला षटकोन करायचं आहे, तर आपल्याला 4 मोती हे हिरव्या कलरचे लागणार आहेत. तर ह्या 2 मोत्यातनं सुई एकदम फिरवून घ्यायची. तो षटकोन जो आहे तो असा उभट आकाराचा तयार होईल. हे बघा, असा उभट आकार दिसतो त्याचा. आता परत आपल्याला ह्या 3 मोत्यांमधनं सुई फिरवून बाहेर काढायची. आता इथे 3 मोती घेऊन 5चा गोल करायचा आहे. फूल तयार झालेलं आहे. आता आपल्याला याला वरच्या साईडनी वाढवायचं आहे. आणि आता इथे पानासारखा जो किंवा हिरवा भाग आहे तो आपला करायचा संपलेला आहे. तर सुई फिरवून अशी एक हिरवा आणि एक ऑरेंज अशा ह्या 2मध्ये आपली सुई काढून घ्यायची. तशी ती नागमोडी फिरवत न्या, नाहीतर तुम्ही वायर कट करून परत तिथे जॉईन करू शकता. पण अखंड काम केलेलं केव्हाही चांगलं. थोडा सुई फिरवायला त्रास होतो. मी हे एका ऑरेंजमधनं बाहेर पडलेली आहे. आता इथे आपल्याला पूर्ण केशरी कलरचा वापर करायचा आहे. आता इथे आपल्याला आधी षटकोन तयार करायचा आहे. त्या षटकोनासाठी खाली 2 मोती आहेत आपल्याकडे, तर मी 4 ऑरेंज कलरचे मोती घेते. केशरीतनं बाहेर पडलो आहे त्याच्या हिरव्या मोत्यातून आणि ह्या केशरी मोत्यातून अशी 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. इथे षटकोन विणायचं आहे. जिथे जिथे कॉर्नर आहे तिथे आपल्याला 5चा गोल तयार करायचा. इथे कॉर्नर आहे, हे बघा, हा ह्या षटकोनातला कॉर्नर आहे, तर त्याच्यावर 5चा गोल करायचा आहे. मग इथे कॉर्नर आहे, इथे टोक आहे, म्हणून इथे एक 5चा गोल करायचा आहे. आणि परत इथे एक, असे 3 5चे गोल येणार आहेत आपल्याकडे आणि बाकीचे षटकोन. तर आता सुईमध्ये मी 3 मोती घालणार आहे आणि हा साईडचा मोती आणि खालचा मोती असे 2 मोत्यांमधनं सुई फिरवून अजून पुढच्या 2 मोत्यांमधनं फिरवून घेणार आहे. आता इथे परत आपल्याला षटकोन तयार करायचं आहे. तर ऑलरेडी आपल्याकडे 3 मोती तयार आहेत, खालचे 2 आणि हा साईडचा. मी ह्या साईडच्या मोत्यातनं सुई घालून आणि खालच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. परत आता पुढच्या एकाच मोत्यातनं सुई काढायची आहे. आता इथे परत 5चा गोल तयार करायचा आहे. तर इथे परत आपल्याला 3 मोती लागणार आहेत. परत ह्या साईडच्या आणि खालच्या एका मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आणि मी अजून पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई फिरवून घेणार आहे. आता परत इथे षटकोन करायचं आहे. 3 मोती घ्यायचे, ह्या साईडच्या एका आणि खालच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि परत समोरच्या एकाच मोत्यातनं काढायची. आता तिथे परत 5चा गोल करायचा आहे. 3 मोती घेतले, हा साईडचा मोती आणि खालचा मोती अशा 2 मोत्यांमधनं सुई फिरवून घेतली. आता हा पुढचा
आणि शेवटचा षटकोन. ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. 3 मोती आपल्याकडे आहेत म्हणून 3 मोती घेऊन हा षटकोन पूर्ण करायचा आहे. आता सुई फिरवून ह्या दुसऱ्या मोत्यातनं काढायची. हे बघा, पहिला मोती सोडायचा आणि दुसऱ्या मोत्यातनं बाहेर पडायचं. आता पूर्ण म्हणजे ह्या षटकोनातला एक मोती आणि ह्या शेवटच्या षटकोनातला एक मोती, अशा 2 मोती सोडायचे. बाकी पूर्ण ह्या मोत्यांवर आपल्याला चौकड्याची विण करायची आहे. आता इथे एक मोती तयार आहे. सुरुवातीला 3 मोती आपल्याला चौकडा बनवण्यासाठी लागणार आहेत. हे बघा, आता ह्या एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता लगेच समोर अंतर कमी असल्यामुळे मी सरळ सुई नेत आहे. आता इथे परत 2 मोती घालून तो चौकडा पूर्ण करणार आहे. हे बघा, आता इथे थोडा गॅप आहे बघा, हे इथे दिसतो का तुम्हाला? तर अशी जर सुई काढली तर हे वायर असं सरळ दिसतं. हे बघा, असं सरळ दिसतं. तर तसं दिसू नये म्हणून सुई मी ह्या वरच्या एका मोत्यातनं बाहेर काढून घेणार आहे. मग परत 2 मोती घालायचे आणि हा चौकडा पूर्ण करायचा आहे. परत सेम पद्धतीने फिरवून ह्या खालच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची. परत 2 मोती घ्यायचे, खालच्या ह्या 2 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. परत सरळ न जाता साईडच्या मोत्यातनं काढायचं आहे आणि 2 मोती घेऊन चौकडा तयार करायचा आणि पूर्ण ही विण करायची आहे हे इथपर्यंत, शेवटचा एक मोती राहीपर्यंत. तर मी ती करून घेते आणि तुम्हाला फूल कसं झालं ते सांगते. इथे झाल्यानंतर आपण आतमध्ये नेऊन गाठ मारणार आहोत आणि वायर कट करणार आहोत. तर मी हे पूर्ण करते आणि मी तुम्हाला दाखवते. बघा, असं छानसं आपलं झेंडूचं फूल तयार झालेलं आहे. तर तुम्ही हे असे एकमेकांना जोडून डेकोरेशन करू शकता किंवा 3ची जोडी करायची तसंही डेकोरेशन करू शकता किंवा तोरणामध्ये पण तुम्ही हे फुलं लावू शकता. फूल जर आवडलं असेल तर नक्कीच ट्राय करा. जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा भरपूर. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.